बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 44. आज जीवनातल्या खऱ्या परीक्षेची वेळ आली आहे. कम्प्युटरची परीक्षा ही जीवनातली शेवटची परीक्षा होती असं वाटलं होतं, पण ही सुद्धा एक परीक्षाच आहे. आत्ताची परीक्षा तर सर्व परीक्षांपेक्षा अवघड अशी आहे. जीवनात अजून अशा किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत कोण जाणे. जीवन हे परीक्षा देण्यासाठीच मिळालेलं आहे की काय समजत नाही. लहान वयापासूनच मी आणि उमेश अवघडातल्या अवघड परीक्षा देत आलो आहोत. जीवन काय आहे व त्यातल्या सुखदुःखांना कसं सामोरं जायचं हे आम्ही रमेशच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने समजलो आहोत. जीवनाचा खरा अर्थ त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीनं आम्हाला शिकवला आहे. खरंच जीवन हा एक अवघड असा प्रश्नसंच आहे, ज्याची उत्तरं शोधण्यातच माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जीवनाची मध्यान्ह पण अजून फार दूर आहे. तेवढ्यातच या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. या अध्यायातला हा पेपर मात्र फार अवघड आहे. बहुतेक आजच आर्या पार होणार. आताच्या नाजूक वाटीतटीच्या घडीला संजयला राम आठवू लागला. साधनाच्या केबिनपर्यंत पोचायला एक तप उलटून गेल्याचा त्याला भास झाला. केबिनच्या दरवाजासमोर पोचल्यावर दरवाजावर थाप मारायला त्याचा हातच उचलेना. तसाच उभा राहिला. शिपाई त्याच्याकडे पाहतच होता. तो जावा की आत असं त्याला बोलला. त्याच्याकडे पाहत हलकस स्मित करत संजयनं मान डोलवली. शेवटी मन घट्ट करून दरवाजावर थाप मारत "मे आय कम इन मॅडम?" असं विचारलं. दरवाजाची थाप ऐकल्यावर मनातल्या सर्व भाव संवेदना धाडसानं एकवटून आत बसलेल्या साधनाच्या हृदयाचे ठोके जास्तच जोरजोरात पडू लागले. मन अस्वस्थ झालं. हुरहुर व भीतीनं उचमळून आल्यासारखं वाटू लागलं. कसं तरीच होऊ लागलं. AC चालू असल्यामुळं केबिनमधलं वातावरण थंडगार झालं होतं, तरीही तिला गरम होऊ लागलं. श्वास कोंडल्यासारखा झाला. बोलावल्याप्रमाणे दरवाजावर थाप तर पडली आहे. माझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत संजय दरवाजात उभा आहे. पण त्याला आत बोलावल्यावर माझं प्रेम त्याच्यासमोर मी व्यक्त करू शकेन का? आजच्या मिळालेल्या संधीचा फायदा मी उठवू शकेन का? पण काहीही करून आज मनाची घुटण संपवलीच पाहिजे. आजपर्यंत हृदयात दबलेल्या मुख्या भावनांना शब्दरूप हे दिलंच पाहिजे. ज्याची स्वप्न रंगवत आपण रात्री रात्री जागवले आहेत, तो मला आता प्रत्यक्षात भेटणार आहे, ते सुद्धा एकांतात. जीवनातलं माझं पहिलं प्रेम, माझा प्रियकर, माझं जीवलग आज साक्षात माझ्याशी बोलणार आहे. माझी स्वप्न आज सत्यात उतरणार आहेत. मला माझं प्रेम मिळणार आहे. मनाला लागलेली झुरणी आज संपणार आहे. मनातली भीती नष्ट होणार आहे. झुरणी व भीती कायमची घालवून मनात फक्त संजयला जागा करून द्यायची आहे. मला माझ्या प्रेमाला जागा करून द्यायची आहे. मन सुसाट सुटलं होतं. बेचैन होऊन सैरावैरा धावत होतं. अंग थरथरत होतं. जीवाची घालवेल होत होती. "मे आय कम इन मॅडम?" पुन्हा दरवाजावर थाप पडली. पुन्हा तोच प्रश्न. "येस, कम इन." असा शब्द उच्चारता साधनाचं शरीर गळून पडलं. पण लगेच तिनं स्वतःला सावरलं. चेहरा हसरा करून ठीकठाकपणे ती खुर्चीत बसली. दरवाजा उघडून घाबरल्या व भिदरल्या नजरेनं संजयनं समोर बसल्या साधनाकडे पाहिलं. तिचा हसरा चेहरा पाहताच त्याचं अंग पुन्हा शहारून आलं. अंगाला कापरा सुटल्यासारखा झाला. धडधडणारं हृदय रक्तदाब वाढवू लागलं. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या रक्तदाबामुळे अंगाला दरदरून घाम फुटू लागला. घाम टिपण्यासाठी रुमाल तयारच होता. देवा, मी कोणत्या संकटात सापडलो आहे. आता माझं काय होणार, असं त्याला वाटू लागलं. साधनानं स्मित करीत या या असं म्हटलं. खाली पाहत संजय दरवाजातनं आत आला व तिच्या टेबलासमोर येऊन खाली मानूनच उभा राहिला.
ती स्मित करीत एकटक त्याच्याकडेच पाहत होती. नंतर समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत, बसा ना, असं लाडीकपणे ती बोलली. तिच्या त्या लाडीक शब्दानं कुणीतरी हळुवारपणे चेहऱ्यावरनं मोरपीस फिरवल्याचा त्याला भास झाला. सर्वांग शहारलं. चेहऱ्यावरनं घाम निथळत होता. हातातल्या रुमालानं घाम टिपत तो खाली मानेनच थँक्यू मॅडम असं बोलला व खुर्चीवर बसला. मॅडम, आपण मला बोलावलं? अंगातली सर्व शक्ती एकवटून त्यानं मान वरती केली व साधनाला हलकीशी नजर मिळवून असं बोलला व परत खाली मान घातली. होय, मीच तुम्हाला बोलावलं आहे. धाडस एकवटून साधना सर्व शब्द अगदी नम्रपणे व लाडीकपणे बोलू लागली. तसंही प्रीतीत नम्रता व विनय ठासून भरलेले असतात. शब्दांना मधुरता व गोडत्व प्राप्त होतं. नजरेनं घायाळ करणं ही पहिली गोष्ट असते, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीला पूरक अशा मधात न्हावून निघालेल्या शब्दांची जोड असायला हवी. प्रीतीला आणखी काय हवं? मनातनं दोघंही खूप घाबरलेले, पण साधनानं स्वतःला सावरत त्याला प्रश्न विचारून त्याची सर्व माहिती घेतली. बोलल्यामुळं संजयच्याही मनातली भीती कमी झाली. वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळं मुंबईला पळून येऊन हॉटेलमध्ये काम करीत त्यानं व उमेशने शिक्षण घेतलेल्यातला सगळा संघर्ष सांगितला. त्यानं सांगितलेलं ऐकून साधनाचं मन भरून आलं आणि त्याचा अभिमानही वाटू लागला. शेवटी मनातलं सगळं धाडस एकवटून तिनं आपलं प्रेम त्याच्यासमोर उघड केलं. आपण जे समजत होतो तेच खरं होतं असं त्याला वाटू लागलं. पुन्हा हृदयात धडधडू लागलं. पुन्हा घाम फुटू लागला. पण स्वतःला सावरत त्यानंही धाडस एकवटून तिच्या प्रेमाचा स्वीकार केला व तोही तिच्यावर जीवापाड प्रेम करीत असल्याचं सांगितलं. तरी पण त्यानं दोघांच्या परिस्थितीतील तफावत समजावून सांगितली व आपलं प्रेम सफल होईल का असा प्रश्न विचारला. साधनानं पुढची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. आता दोघांनाही आपापलं प्रेम मिळालं. आनंद गगनात मावेनासा झाला. जग जिंकल्यागत वाटू लागलं. आकाश ठिंगणं होऊन ते कवेत सामावल्याचा भास झाला. दोघांच्याही मनावरचा इतक्या दिवसांचा ताण नाहीसा झाला. मनातली धुकधुक नाहीशी झाली. डोळे तृप्ततेने मिटले गेले. मिटल्या डोळ्यासमोर प्रेमानं भारलेलं जग दिसू लागले. वृक्ष वेली हिरव्यागार पानांनी व रंगीबेरंगी फुलाफळांनी लगडलेल्या दिसू लागल्या. धरतीच्या कुशीतनं नवनवे अंकुर फुटताना दिसू लागले. पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात स्वच्छंद विहारताना दिसू लागले. आता इथनं पुढं दोघांनाही जवळीकता लाभणार होती. एकत्र सहवास लाभणार होता. स्पर्शातला गंध लाभणार होता. बोलून झाल्यावर साधनाची परवानगी घेऊन संजय आपल्या जागेवर जाऊन बसला. सगळेजण त्याच्याकडेच पाहू लागले. गायकवाडाने विचारणा केली. टॅक्सबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांनी बोलावलं होतं असं त्यानं सांगितलं. प्रत्येक प्रेमवीरांना गुजगोष्टी करण्यासाठी एकांत हवाच असतो. पुढे दोघांच्याही चोरून भेटीगाठी होऊ लागल्या. मैत्रिणीला भेटायला जात आहे असं खोटं सांगून साधना वेळ काढू लागली. तर संजयनं उमेशला सांगून ड्रायव्हिंग क्लासला ॲडमिशन घेतलं होतं. क्लास बुडवून तो साधनाला भेटत होता. सुट्टीच्या दिवशी काहीतरी कारण सांगून दोघंही कुठं कुठे फिरायचे. एकमेकांवरच्या प्रेमाखातर दोघंही मनाची चैन हरवून बसले होते. एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले होते. जवळ आल्यावर गोड वाटायचं, पण दूर गेल्यावर मात्र दोघांचीही मनं उदास व्हायची. चेहऱ्यावर उदासपणा स्पष्ट दिसायचा. तसंही प्रेमात दोघं पण नेहमी अतृप्त व असमाधानी असत. कितीही गाठी भेटी घेतल्या, कितीही गुजेगोष्टी केल्या तरी सुद्धा दोघांचं मन कधीच भरत नसे. गावाकडनं पळून आल्यापासून संजय व उमेश एकमेकांच्या विचारानं व साथीनं राहिले होते. त्यांनी एकमेकांपासून काहीच लपवलं नव्हतं. अर्थात लपवण्यासारखं काही नव्हतं, पण कधीच एकमेकाला सोडून राहिले नव्हते. एकमेकांपासून दूर राहण्यासारखी त्यावेळीची परिस्थितीही नव्हती. परिस्थितीला तोंड देत सगळ्या सुखदुःखाला ते मिळून सामोरे गेले होते. सगळ्या समस्यांना त्यांनी मिळून तोंड दिलं होतं. संजयचं साधनाशी सूत जुळायच्या अगोदर त्यांनी जे काही केलं होतं ते एकमेकाला विचारून आणि त्यावर चर्चा करूनच केलं होतं. पण साधनाशी प्रेम जुळल्यापासून संजय उमेशशी खोटं बोलत आला होता.
ड्रायव्हिंगच्या नावाखाली तो तिच्यासोबत बाहेर फिरायला जात होता. आपल्या मनात काय चाललंय हे त्यानं उमेशला कळू दिलं नव्हतं. त्याला पूर्णपणे अंधारात ठेवलं होतं. आपलं प्रेम त्याच्यापासून लपवून ठेवलं होतं. 3-4 महिन्यापासून तो प्रेमरोगी झाला होता. त्याच्या दैनंदिन जीवनात झालेला बदल उमेशनं जाणला होता. पण त्याबद्दल वाच्यता न करता संजय ड्रायव्हिंग शिकत आहे म्हणून तो समाधानी होता. असाही तो शांत व समजूतदार स्वभावाचा असल्यामुळं संजयनं सांगितलेल्या गोष्टीवर त्याचा लगेच विश्वास बसायचा. दुसरं म्हणजे संजय खोटं बोलणार किंवा वावगं वागणार नाही याची त्याला खात्री होती. तो जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवून चालायचा. संजयला मात्र उमेशच्या अशा सालस स्वभावाचा हेवा वाटायचा. त्याचा प्रामाणिकपणा व भोळेपणा फार चांगला वाटायचा. पण त्याला या गोष्टीचा आता फार पश्चाताप होऊ लागला. शांत व भोळ्या स्वभावाच्या आपल्या भावाला मी फसवतोय. ज्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मला आधार दिला आहे, साथ दिली आहे, तो नसता तर माझं काय झालं असतं माहीत नाही, असं संजयच्या मनात विचार येऊ लागले. या अगोदरही त्याच्या मनात असे विचार यायचे, पण आता मात्र हे विचार जास्त प्रमाणात सतावू लागले. त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागली. एकत्रित भोगलेल्याला सोसलेला तळा गेला म्हणून त्याला भयंकर पश्चाताप होऊ लागला. सुरुवातीलाच आपण आपलं मन उमेश समोर उघड करायला हवं होतं. ते केलं नाही म्हणून आजपर्यंत दोघांनी मिळून समजून उमजून जे काही केलं त्याचा अपमान झाला असं समजून आता त्याला खूप वाईट वाटू लागलं. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला, चीड येऊ लागली. आई वडील व बहिणीला फसवून प्रेम करीत असलेल्याचा साधनालाही पश्चाताप होऊ लागला. म्हणून तिनं संध्याला स्वतःचं प्रेम प्रकरण सांगितलं. तिनं सुरुवातीला काहीही कळू दिलं नव्हतं म्हणून संध्याला वाईट वाटलं. पण नंतर तिनं योग्य जोडीदार निवडल्याबद्दल आपल्या ताईला शुभेच्छा दिल्या. कारण संजयला तिनं ऑफिसमध्ये पाहिलं होतं. एके दिवशी संध्यानं ऑफिस सुटल्यावर संजयची भेट घेऊन त्याच्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली. साधनानं ती मान्य केली. कॉफी प्यायच्या निमित्तानं आपण संजयला भेटूया, मग तुला जे काही बोलायचं असेल ते बोल त्याच्याशी, असं तिनं संध्याला सांगितलं. संध्याच्या इच्छेबद्दल तिनं संजयलाही सांगितलं. भेटी गाठीमुळे साधनाचा स्वभाव तर कळलेला आहे, पण संध्या मॅडमचा स्वभाव कसा असेल? मालक आणि नोकर असा भेदभाव करीत आपल्या परिस्थितीची त्या तुलना तर करणार नाहीत ना, आपला अपमान तर करणार नाहीत ना, असे विचार संजयच्या मनात येऊ लागले. मनावर ताण आला. विचार करून त्यानं उमेशला सोबत घेऊन जायचं ठरवलं. कारण उमेशला माहीत नसताना प्रेम केलेल्याचा त्याला पश्चाताप होत होता. पण आता वेळ स्वतःहूनच चालत आली आहे म्हटल्यावर दोन्ही मॅडम समोरच आपल्या प्रेमाचा उलगडा व्हावा असं त्याला वाटू लागलं. त्या समोर आहेत म्हटल्यावर फसवून व अंधारात ठेवून प्रेम केलं म्हणून उमेश आपल्यावर रागावणार नाही. भेटीचा दिवस ठरला. ठरलेल्या दिवशी ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी एका ठिकाणी भेटायचं ठरलं. आम्ही दोघी बाहेर जाऊन कॉफी पिऊन रिक्षानं घरी येतो, असं सांगून साधनानं नौकुडकरांकडे परवानगी मागितली. संध्याकाळी 6 वाजता ऑफिस सुटल्यावर गायकवाडांना सांगून सहकारी स्टाफसोबत संजय उमेशी बाहेर पडले. बाकीचे रेल्वे स्टेशनकडे चालत गेले. संजयनं उमेशला कॉफी पिण्याबद्दल सांगितलं व त्याला घेऊन चालतच ठरल्या जागेवर जाऊन उभा राहिला. इथं कशाला उभा आहेस? चल ना, त्या समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन कॉफी पिऊया आणि घरी जाऊया, उमेश संजयला बोलला. आणखी एक मित्र येणार आहे, तो आला की आपण हॉटेलमध्ये जाऊन त्याच्यासोबत कॉफी पिऊन घरी जाऊया. दोघंही तिथंच उभे राहिले. काही वेळानंतर साधना व संध्या त्यांच्याच दिशेने येत असलेल्या दोघांनीही पाहिलं. त्यांना पाहून घाबरट स्वभावाच्या उमेशला कसं कसंच होऊ लागलं. त्याच्या पोटात गलबलू लागलं. अरे, आपल्या मॅडम इकडेच येत आहेत, आपण इथून दुसरीकडे जाऊन उभं राहूया, चल, असं बोलत उमेश संजयच्या हाताला पकडून त्याला दुसरीकडे खेचून नेण्याचा प्रयत्न करू लागला. पण संजयनं त्याच्याच हाताला घट्ट पकडून त्याला तिथंच उभं राहायला सांगितलं. दोघंही खाली माना घालून उभे राहिले. धडधडत्या हृदयानं उमेश त्यांच्याच दिशेनं चालत येणाऱ्या साधना व संध्याकडे चोरून पाहू लागले. त्या दोघी जवळ येतील तसं त्याच्या हृदयात जास्तच धडधडू लागलं. घाम फुटू लागला. खिशातला रुमाल काढून तो घाम पुसू लागला. शेवटी त्या दोघेही त्यांच्यासमोर येऊन उभ्या राहिल्या. गुड इव्हनिंग मॅडम, हसरा चेहरा करून संजय दोघींकडे पाहत बोलला.
गुड इव्हनिंग मॅडम. संजय बोललेला ऐकून घाम पुसतच धडधडत्या हृदयानं उमेशही दोघींकडे नजर वर करून बोलला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. त्यांच्याकडे पाहत हसऱ्या चेहऱ्यानं दोघेही असं बोलल्या, चला आपण सर्वजण समोरच्या हॉटेलमध्ये बसून कॉफी पिऊया. साधनानं संजयकडे पाहत असं बोलल्यावर उमेश संभ्रमात पडला. साधना आणि संध्या एकमेकींचा हात पकडून समोरच्या हॉटेलमध्ये गेल्या. त्यांच्या पाठीमागनं संजय उमेशच्या मनगटाला घट्ट पकडून त्याला आत घेऊन गेला. हॉटेलमध्ये नेत असताना घाबरल्या व संशयी नजरेनं उमेश घाम पुसत संजयकडेच पाहत होता. हे काय चाललं आहे हे त्याला अजिबात कळेना. हॉटेलमध्ये गेल्यावर संजयनं उमेशला संध्यासमोर बसवलं व स्वतः साधनाच्या समोर बसला. आपल्या मालकिनींना समोर बसलेलं पाहून प्रश्नार्थक मनानं व धडधडत्या हृदयानं उमेश अंग चोरून घाम पुसत खाली मानेनं बसला. साधनानं संध्याची तर संजयनं उमेशची ओळख करून दिली. नंतर संजयनं आणि साधनानं संध्याला आणि उमेशला आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल सर्व काही समजावून सांगितलं. प्रेम कळू न दिल्याबद्दल त्यांची माफीही मागितली. त्यांचं प्रेम प्रकरण ऐकून तर उमेश सैरभैरच झाला. त्याचं डोकं दगडासारखं जड झालं. हृदयात जास्तच धडधडायला लागलं. जास्तच घाम फुटू लागला. संजयनं आपल्याला अंधारात ठेवून स्वतःचा मार्ग निवडला याबद्दल त्याच्या मनाला दुःख तर झालंच, पण ह्यानं स्वतःच्या मालकिनीलाच पटवावं. कसं पटवलं असेल? एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीन ह्याला कशी पटली असेल? ह्यानं आणि हिनंही जरासुद्धा मागचा पुढचा विचार केला नसेल का? निदान आपापल्या परिस्थितीचा तरी ह्या दोघांनी विचार करायला हवा होता. मालकांना समजलं तर ह्या संजयाबरोबर मलाही ते ठार मारतील. आम्ही दोघंही आता मेलोच म्हणून समजायचं. रमेशच्या मृत्यूच्या वेळी आबांच्या तावडीतून जीव वाचवून इकडे पळून आलो, पण आता कुठे पळून जायचं? मिळालेली नोकरी पण जाणार. काय करू मी आता? कुतूहलही आणि वेगवेगळे प्रश्नही त्याच्या मनात निर्माण झाले. संजय व साधना सांगत असताना उमेश मध्ये मध्ये हलकीशी मान वरती करून साधना व संध्याकडे पाहत होता. संध्या तर त्याच्याकडेच पाहत होती. ती पाहत असलेलं पाहून उमेशची अंग चोरून बसेपर्यंत पुरे वाढ झाली. चौघही कॉफी प्यायले. खाली मानेनंच उमेशनं कॉफी संपवली. सर्व बोलून झाल्यावर साधनानं कॉफीचं बिल दिलं व चौघेही हॉटेलच्या बाहेर आले. बाय, गुड नाईट. निरोप घेताना हलकंसं स्माईल करीत साधना दोघांनाही असं बोलली, बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो इन द ऑफिस. संध्यानं उमेशकडे स्माईल करीत पाहिलं व आपला उजवा हात हलवत बोलली. तिच्या तशा पाहण्यानं आणि गोड आवाजानं उमेशच्या हृदयात तर ढोल वाजू लागला. थँक्स फॉर कॉफी अँड गुड नाईट मॅम. संजय दोघींकडे पाहत असं बोलला. धाडस एकवटून उमेशने सुद्धा स्माईल केलं व हात जोडत तेच वाक्य बोलला. नंतर दोघेही आपल्या घरच्या रस्त्याला लागले. साधनानी संध्या रिक्षात बसून आपल्या बंगल्याकडे निघून गेल्या. संध्याच्या डोळ्यातले भाव उमेशने ओळखले होते. तिच्या स्माईल करण्यानं व गोड आवाजानं त्याच्या मनात कालवा कालव होऊ लागली. त्याच्याही हृदयाचे ठोके चुकू लागले. चित्त ढळू लागलं. अंतर्मनात हलचल होऊ लागली. तरंग उठू लागले. अंगावर रोमांच फुलू लागले. दोघंही फुटपाथवरनं नेहमीच्या रस्त्याने चालले होते, पण आता त्याच्या नजरेसमोर संध्याचा हसरा चेहरा दिसत होता. तिचा मंजूळ आवाज कानात गुंजत होता. संजय बाकी भार हलका झाल्याच्या समाधानात चालला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.